नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 25 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नुकतीच $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाटेक स्थापन करण्याची घोषणा कोणी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारने $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाटेक स्थापन करण्याची घोषणा केली आहे। याबद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट बघूया। 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनेल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, दूरसंचार आणि IT क्षेत्रातील नवोपक्रमासाठी समर्थ हा इन्क्युबेशन कार्यक्रम अलीकडे कोणी सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सी डॉट। सी डॉटने दूरसंचार आणि IT क्षेत्रातील नवोपक्रमासाठी समर्थ हा इन्क्युबेशन कार्यक्रम सुरू केला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजेच सी डॉटने समर्थ हा एक समर्पित उष्मायान कार्यक्रम सुरू केला आहे। याचा उद्देश दूरसंचार आणि IT क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे आहे। हा उपक्रम टेलिकॉम सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स, सायबर सिक्युरिटी, 5G, 6G, AI, IoT आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमधील स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर्सना समर्थन देणार आहे। सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया STPI हे अंमलबजावणी भागीदार आहे, जे एक गतिमान आणि सहाय्यक स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यास मदत करणार आहे। हा कार्यक्रम हायब्रिड मोडमध्ये दरवर्षी 2 गटांसह चालवला जाईल। प्रत्येकामध्ये 18 स्टार्टअप्स असतील। निधी, मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधा याद्वारे पुरविल्या जाणार आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी अलीकडेच PB मनी कोणी सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पैसा बाजार। पैसा बाजारने पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी PB मनी सुरू केले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। PB मनी हा एक वैयक्तिक वित्त व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांसाठी आर्थिक कल्याण सुधारणे आहे। हे प्लॅटफॉर्म बँक खाती, म्युच्युअल फंड आणि स्टॉक पोर्टफोलिओसह आर्थिक खात्यांचे एकत्रित दृश्य प्रदान करेल। आता आपण पैसा बाजारबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। ग्राहक क्रेडिट आणि मोफत क्रेडिट स्कोअरसाठी भारतातील सर्वात मोठी ही एक बाजारपेठ आहे। PB फिनटेक समूहाचा हा एक भाग आहे। 2021 पासून भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा बाजार सूचीबद्ध आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या खटल्याअंतर्गत विकासाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओरिव्हिले फाउंडेशन वर्सेस नवरोज केअर्स 2025। या खटल्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने विकासाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, पंतप्रधान मोदींनी ज्यांच्याशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध केले त्या न्यूझीलंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ख्रिस्तोफर लक्सन। ख्रिस्तोफर लक्सन हे न्यूझीलंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न सहावा आहे, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिष्टाचार पथक। सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शिष्टाचार पथक स्थापन केले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। याला अँटी इव्ह टीझिंग पथक म्हणून देखील ओळखले जाते। या पथकाचा मुख्य उद्देश सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि छळाच्या घटनांना आळा घालणे आहे। हे पथक संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवेल आणि रिअल टाइम परिस्थितीवर लक्ष ठेवेल। या पथकाचे प्राथमिक लक्ष प्रतिबंध, हस्तक्षेप आणि पीडितांना पाठिंबा यावर असणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न सातवा आहे, भारतात मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने भारतात मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे।
याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. राज्यघटनेच्या कलम 326 नुसार मतदानाचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकांनाच मिळू शकतो व आधार कार्डमुळे एखाद्या व्यक्तीची ओळख निश्चित होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. EPICला आधारशी लिंक करण्याचं काम राज्यघटनेच्या कलम 326 जनप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) मधील तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरूनच केले जाणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे. डंकी रूट या पुस्तकाच्या वृत्तांकनासाठी कोणाला रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मृदुलिका झा. मृदुलिका झा यांना डंकी रूट या पुस्तकाच्या वृत्तांकनासाठी रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. नुकताच रामनाथ गोयंका पुरस्कार 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. प्रिंट कॅटेगरीतील हिंदी भाषेतील हा पुरस्कार आज तकच्या मृदुलिका झा यांना देण्यात आला. आता आपण रामनाथ गोयंका पुरस्काराबद्दल अजून काही माहिती बघूयात. इंडियन एक्सप्रेस ग्रुपकडून दरवर्षी भारतीय पत्रकारितेतील योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या नावावर या पुरस्काराचे नाव आहे. हे पुरस्कार 2006 मध्ये सुरू झाले होते आणि ही या पुरस्कारांची 19वी आवृत्ती आहे. हे पुरस्कार प्रिंट, ब्रॉडकास्ट आणि मागील पुरस्कार श्रेणींमध्ये दिले जातात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीमध्ये कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचा 58 फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पोट्टी श्रीरामुलू. पोट्टी श्रीरामुलू यांचा 58 फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. आता आपण पोट्टी श्रीरामुलू यांच्याबद्दल काही माहिती बघूयात. हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. ते आंध्र प्रदेशचे होते. अमरजीवी म्हणून देखील पोट्टी श्रीरामुलू यांना ओळखले जाते. 1930 मध्ये मीठ सत्याग्रह आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. पोट्टी श्रीरामुलू यांना आंध्र प्रदेशचे जनक देखील म्हटले जाते. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 आहे. डिजिटल अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने बियॉन्ड स्क्रीन्स हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक. कर्नाटक राज्य सरकारने डिजिटल अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने बियॉन्ड स्क्रीन्स हा उपक्रम सुरू केला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. हे कर्नाटक सरकार आणि ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन AIGF आणि काहमिंद हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने चालवले जात आहे. उद्योगाच्या नेतृत्वाखाली समर्पित डिजिटल डिटॉक्स कार्यक्रम सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी डिजिटल डिटॉक्स कार्यक्रम आणणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून लोक डिजिटल व्यसन टाळू शकतील. आता आपण कर्नाटकबद्दल काही माहिती बघूयात. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धारमैया. कर्नाटक विधान परिषदमध्ये 75 जागा आहेत. कर्नाटक विधानसभेमध्ये 224 जागा आहेत. राज्यसभेच्या कर्नाटकमध्ये 12 जागा आहेत व लोकसभेच्या 28 जागा आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.